आज आपल्याला ना इथून काम इथपर्यंत आणायचं आहे. पण मुरुम आणायचं, मोठी मोठी दगडी आणायचे आणि त्या पाईपाखाली लावायचे. 12:40 झाले असतात. जय श्रीराम मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कालचा व्हिडिओ तर आज पडला नाही, पण काय झालं लेट सगळं झालं आणि काल एवढं विषय झाला की काम बंद असल्यामुळे आम्हाला जरा बोलणी खावं लागली सरांची. मग आज आम्ही काम फायनल करायचंच म्हणलं, म्हणजे फायनल म्हणजे बऱ्यापैकी जेवढं आज होईल 15-20 पाईप लावून काय होईल ते करायचं म्हणलं. पण आज आम्हाला पावसाने साथ नाही दिली. पाऊस चालू झाला आहे आणि हे चिकचिक झाली ना, ते हायड्रा मशीनची उचलते क्रेन, ते चिखलात चालत नाही. चिखल झालं की लगेच ते मशीनवालाच निघून जातं. दोन दिवस झालं तसंच झालं. त्यामुळं काय असं होतं ना, त्यामुळे आम्ही बोलणी घालली. मग आज म्हणलं कसं बऱ्यापैकी जेवढं काम होईल तेवढं उरकून घ्यायचं. मग फास्ट झालं पावसाच्या आधी. आता पुढच्या महिन्यात जास्त पाऊस लागला तर हे कामच करता येणार नाही. मग आपण काय करू, ते काम फास्ट करून घेऊ पटापट. साईडवर विशाल सर असल्यामुळे एवढं काम झाले, नाही तर काम झालंच नसतं. कालपासून बोलणेच खाल्लं का मामा. आमचे JCB वाले समाधान फोटो काढा का, काढला उद्याच्या ब्लॉग मध्ये येईल आमचे विशाल सर. पाऊस नाही आला तर ते तिथपर्यंत जाईल, झाडापर्यंत ना. म्हणजे काय नेमकं पाऊस चालू झालाय. ज्याने काम घेतलंय तो इथं नाही, आम्हालाच करायला लागतं. मी इकडून लेवल बघतोय त्याची की खाली जाते का वर. हा, एवढ्या लेवलवर आज काम तर फास्ट चालू आहे. आता आज आपल्याला ना इथून काम इथपर्यंत आणायचं आहे. आणि आज झालंच पाहिजे असं विशाल सरांचं म्हणणं आहे. तर आपण आज कसंही काम करून घ्यायचं एवढं. फक्त पाऊस आजच्या दिवस नाही आला पाहिजे, उद्या आला तरी चालेल, फक्त आजच्या दिवस. आता नियोजनच लागा नाही. आता काय झालंय, त्याचं तोंडच खाली जाते. दोन मुरुम आणायचं, मोठी मोठी दगडी आणायची आणि त्या पाईपाखाली लावायची. लय काम काय, लय जास्तच खड्डा झाला इथे. काम आता एकदम मस्त चाललेलं आहे, एकदम ॲक्युरेट. पाईपाचा स्लोप पण चांगला आहे, सगळं चांगलं आहे. आणि आता पाऊस पण जरा थांबलाय. पाऊस नाही आला तर ना आपलं काम एक नंबर होईल. झालंच की आपण आता झाडापर्यंत सहज जाईल. 1च्या नंतर जेवण आलं की हा, आता काय जेवायलाच जाणार आहे. तर जेवण झालेलं आहे आपलं. आता आपण ट्रेनवाल्याला घ्यायचं चौकातनं आणि डायरेक्ट साईडवर जाऊ. आपण आलेलं जेवण काम चालू केलेलं आहे. टोटल 17 पाईप शिल्लक राहिल्यात. मला वाटतं इथं टाकल्यानंतर शिल्लक राहील. किती पाईप शिल्लक राहिले. लास्ट पाईप. आता साईडवरचं काम झालेलं आहे. आपण जाऊ आता ऑफिसवर. तर आपण आलेलो आहे घरी. मग आपण जाणार आहे लॉन्ड्री कपडे आणायला. कपडे आणू आपण पहिले जाऊ. मित्रांनो, उद्या जायचं आपल्याला मित्राच्या लग्नात. त्यासाठी आपण भट्टी केलेले कपडे सगळे आणलेले आहेत. आता ह्यातलाच उद्या एक शर्ट घालायचा आणि आपण मित्राच्या लग्नाला जायचं. कोणचा घालणार आहे? खादीचा. मला वाटतं हा घालावा लागणार. बघू. हा छान दिसतोय. हा छान आहे. हा छानच आहे. मित्रांनो सांगा, कमेंट करा नक्की ह्यातला कोणता घालायचा आहे. कारण का मला उद्या संध्याकाळी 6 वाजता लग्नाला जायचंय. तर मी ह्यातला कोणता घालू. सगळे वाईटच आहेत पण वेगवेगळे पॅटर्न बघा. हा छान वाटतो. आपली ताई म्हणते ना हा फायनल. ताईने सांगितलं तेच करायचं. आपण आता इस्त्रीचे कपडे वगैरे आता आणलेली आहेत. तर आपण काय करू, आता आर्यन पण नाहीये, आर्यनचं पण कामं चालू आहेत. तर मग आता काय करणार मी, आता डायरेक्ट घरी जाणार आहे. उद्या आपल्याला जायचं लग्नाला. ते विचार कोणते कपडे घालायचे. आता तुम्हाला सांगितलं व्हाईट शर्ट, पॅन्ट तर ब्लॅक घालणार आहे मी. तर चला आता आपण जाऊ घरी. तर आपण आलेलो आहे आता घरी. आता फ्रेश वगैरे होऊ. पण मी घरात आलेल्या मला आहे ना, महाराजांचा कार्यक्रम लागलाय बघा. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज महाराजांचा कार्यक्रम लागलाय. आपण काय करू, फ्रेश होऊ आणि लगेच कार्यक्रम बघू आणि मग जेवण करून घेऊ. घेणार आहे महाराजांचा कार्यक्रम चालूच आहे. तर आपल्या जेवणात आता आहे टमाट्याची आमटी, भाकर, भात आणि आमटी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.